मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या सुरुवातीला ज्या भूमिका मनोज जरांगे पाटलांनी मांडल्या त्या भूमिकांमध्ये वर्षभरानंतर बदल झालेला दिसतोय। मनोज जरांगे यांना समाजातून मिळालेल्या प्रतिसादामुळे अनेक राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिला होता। आता काही राजकीय नेते आरक्षणावर भाष्य करताना दिसतात, तर काही नेते शांतपणे त्यांचं राजकारण करतायत। मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीतील आंदोलनात लाठीचार्ज झाला होता आणि त्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटलांना मोठा पाठिंबा दिला। परिणामी अनेक नेत्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला होता। बहुजन समाजाचा जनाधार असलेले प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जाहीर पाठिंबा दिला होता। आता मात्र त्यांनी आपली भूमिका बदलली आहे। प्रकाश आंबेडकरांनी एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण बचाव मोहीम सुरू केली आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको अशी भूमिका जाहीर केली। कुणबी मराठ्यांना मतदान करू नका असं आवाहनही त्यांनी केलं। ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही का? इथला असणारा कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो। आपल्या इथे बसला की तो ओबीसी म्हणतो, मला पंजाबराव देशमुखाने ओबीसी केलेलं आहे, सर्टिफिकेट आहे, अमुक आहे, आणि पाटलांबरोबर बसला की तो म्हणतो मी तुमचाच आहे, तुमचाच आहे। उद्याच्या विधानसभेमध्ये ठरावाच्या वेळेस या कुणबी समाजाची असणारी पाटीलकी जागृत झाली तर काय झालं आपलं? राज ठाकरे यांनीही अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती। आरक्षणावर तोडगा काढण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती। सुप्रीम कोर्टातल्या आरक्षणाचा विषय वेगळा आणि जरांगे पाटील यांनी समजावलेला विषय वेगळा आहे। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन अशा शब्दात राज ठाकरेंनी मराठा समाज बांधवांना आश्वस्त केलं होतं। मात्र आता राज ठाकरेंनी यू टर्न घेतला। या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। राज्यात आरक्षणाची गरज नाही या वक्तव्यामुळे राज ठाकरे टीकेचे धनी झाले। राज्यातील भूमिपुत्रांच्या रोजगाराचं रक्षण राजकारण्यांनी केलं असतं तर परप्रांतीयांना तो पळवता आला नसता, हेही तितकंच खरं। तर संत साहित्याचे अभ्यासक आणि विचारवंत सदानंद मोरे यांचाही विचार राज ठाकरे यांच्या भूमिकेला साथ देणारा असल्याचं पाहायला मिळतंय। बाहेरच्या प्रांताचे लोक महाराष्ट्रामध्ये येतात, त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना जे रिसोर्सेस त्यांच्या वाट्याला गेले असते ते जात नाहीत, ते कमी होतात आणि म्हणून त्यांना आरक्षणाची गरज भासते। मग त्यांचा उपाय काय आहे की परप्रांतीय लोकांचे लोंढे वगैरे थांबवायचे। म्हणजे त्यांनी ही चर्चा वेगळ्या दिशेने नेली, म्हणजे ते त्यांचा जो नेहमीचा विषय आहे परप्रांतीयांच्या संबंधी, तर त्यात दोन हे वेगळे विषय आहेत, त्याच्यात आपण मिक्सअप करता कामा नये। मनोज जरांगे पाटील यांच्याही भूमिका आणि मागण्या मागील 10 महिन्यात बदलत गेल्या। बदलणाऱ्या मागण्यांना राज्य सरकारने का साथ दिली हा मोठा प्रश्नच आहे। 10 महिने सरकारनं मराठा समाजाला झुलवत ठेवलं, शेवटी हाती काही आलं नाही। आता विधानसभेच्या तोंडावर जरांगे यांनी नवी भूमिका मांडत निवडणुकीत उतरणार आणि देणारे राज्यकर्ते होणार असं गणित मांडायला सुरुवात केली। कारण 29 ऑगस्टला आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, पाडायचे का उभा करायचे या संदर्भात। त्याच्यामुळं इथं सुद्धा समीकरणं कसे जुळतात हे बघण्यासाठी पण बैठका लावलेल्या आहेत। त्या बैठकाचा तारखेचा सगळा अंदाजा घेऊन विदर्भातला आणि कोकण मुंबईतला दौरा आम्ही टाकणार आहेत, परंतु इकडे बी नुसते दौरे जर करीत बसावं तर समीकरणं तरी जुळवायचे कवा? लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे महायुतीला राजकीय नुकसान सहन करावं लागलं होतं। त्यामुळे जरांगे पाटलांच्या भूमिकेवर नेते बोलणं टाळतायत। तर प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव मोहिमेत वंचितमधून सुटलेला ओबीसी जवळ आणण्यासाठी प्रयत्न केला। राज ठाकरेंच्या आरक्षण नको या वक्तव्यानं मराठा समाज त्यांच्यावर नाराज होईल, मात्र ओबीसी मनसेच्या जवळ जाऊ शकतो। तर आरक्षणावर शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्याऐवजी शांततेत राजकारण करण्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।